इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 2025 सुरू झाला आहे। गेल्या काही वर्षांमध्ये IPLमध्ये काही धोरणात्मक नियम लागू करण्यात आले आहेत। या सीझनचीही एक खासियत आहे, ती म्हणजे सेकंड बॉलचा नवा रूल। हा नियम दुपारी होणाऱ्या सामन्यांमध्ये लागू नसेल। आपण या नव्या नियमाबाबत जाणून घेऊ। IPL 2025 मध्ये सेकंड बॉल रूल हा रात्री होणाऱ्या सामन्यांसाठी आणण्यात आला आहे। रात्र झाल्यानंतर चेंडूवर दवबिंदूचा परिणाम होतो, त्यामुळे हा चेंडू पकडण्यातलं गोलंदाजांना त्रास होतो, तर फलंदाजांना याचा फायदा होतो। धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाजांना दवबिंदूचा समावेश झालेल्या चेंडूमुळे फायदा होतो, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आणि त्यानंतर सेकंड बॉलचा नियम लागू करण्यात आला आहे। सेकंड बॉल रूलच्या अंतर्गत ऑन फील्ड पंच अर्थात ऑन फील्ड अंपायर 11व्या ओव्हरनंतर चेंडूची स्थिती काय आहे याचा अंदाज घेतली। जर चेंडूवर दवबिंदू जास्त प्रमाणात असतील तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला नवा चेंडू वापरण्याची मुभा दिली जाईल। 11व्या षटकानंतर जर चेंडूवर दवबिंदू जास्त प्रमाणात जमा झाले असतील, त्या चेंडूच्या निरीक्षणात तसं आढळून आलं तर चेंडू बदलण्याचा निर्णय अंपायर घेतील। या नव्या नियमालाच IPL 2025च्या स्पर्धेत सेकंड बॉल रूल असं म्हटलं गेलं आहे। टीव्ही स्पर्धेत दवबिंदूचा मुद्दा हा महत्त्वाचा असतो। सूर्य मावळल्यानंतर तापमानात काही प्रमाणात घट होते, त्यामुळे दवबिंदूचा परिणाम चेंडूवर झालेला पाहण्यास मिळतो। गोलंदाज जेव्हा दवबिंदूचा समावेश झालेला चेंडू घेऊन गोलंदाजी करतो तेव्हा झेल घेण्यास आणि तो चेंडू पकडण्यात अनेकदा कसोशीचे प्रयत्न करावे लागतात। तसंच गोलंदाजी करताना चेंडू स्पिन करण्यासाठीही प्रयत्न करावे लागतात। भारताचा माजी कर्णधार MS धोनीसह इतर कर्णधारांनीही ओलसर होणाऱ्या चेंडूचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यामुळे आता सेकंड बॉल रूल आणण्यात आला आहे। मैदानावर उपस्थित असणारे अंपायर हे सेकंड बॉल रूल संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील। सेकंड बॉल हा नवा चेंडू नसेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे। गोलंदाजांना किंवा फलंदाजांना कुणालाही अधिक फायदा किंवा नुकसान होणार नाही याचा विचार करूनच दुसरा चेंडू दिला जाईल। या IPL स्पर्धेत चेंडूला लाळ न लावण्यात येण्याचा जो नियम होता तो देखील शिथिल करण्यात आला आहे। कोरोना काळात हा नियम लागू करण्यात आला होता, मात्र त्यानंतर शनिवारी या संदर्भात मुंबईत IPLच्या कप्तानांची बैठक पार पडली। त्यामध्ये लाळेचा वापर करण्यावरची बंदी हटवण्यात आल्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।